3 दिवस प्लॅन केला आणि चौथ्या दिवशी डायरेक्ट आदराई जंगल ट्रेक आणि वाटलं नव्हतं की काय अशी ट्रिप होणार. हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका हिमांशू. तर आम्ही सह्याद्री एक प्रवास या ग्रुप सोबत ट्रेकला गेलो होतो. टोटल 19 लोक होतो. त्यातले फक्त 7 आमचे फ्रेंड्स आणि बाकी 12 एकदम unknown. म्हणजे ट्रिप कुठे जाणार, कशी होणार, कोण कोण आहे, काही प्रॉपर माहिती नव्हतं. बसमध्ये फक्त मजा, गप्पा आणि नेम गेसिंग गेम खेळत निघालो आणि 120 किलोमीटरचा हा प्रवास कसा गेला कळालंच नाही. रात्री 4 वाजता बेस विलेज हिरेश्वरला पोहोचलो. पूर्ण अंधार, पाऊस सुरू. तिथे नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात केली. आमच्यासोबत 3 गाईड होते आणि ट्रेकमध्ये 10:1 रेशो होता. हा रेशो काय असतो हा फक्त जो ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करतो ना त्यांनाच कळेल. हळूहळू ट्रेकची ॲक्च्युअल मजा सुरू झाली. चिखल, पाऊस आणि घनदाट जंगल. आदराई जंगल ट्रेकचे फायनल पॉईंट म्हणजे हा वॉटरफॉल. तिथे थंडगार पाण्यात थोडा वेळ मस्त एन्जॉय केला. नंतर परत येताना कालू वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो आणि इथून हरिश्चंद्रगडाला पण जाता येतो. फक्त त्यासाठी एक थोडं टफ ट्रॅक आहे. अरे कहना क्या चाहते हो. या लोकेशनवर तर आम्ही जवळपास 2 ते 3 तास मज्जा केली. 3 ते 4 रील शूट केले. असं वाटलंच नाही की आम्ही अननोन लोकांसोबत फिरतोय, रील शूट करतोय म्हणून. खरंच खूप मज्जा आली. स्पेशली सुरभिदी या ग्रुपची गाईड, तिच्यासोबत बोलायला आणि ट्रॅक करायला खूप मज्जा आली. आणि ऑनेस्टली या ट्रिपमधून एक गोष्ट कळाली, कधी कधी प्लॅनपेक्षा रॅन्डम ट्रिप्स जास्त चांगल्या आपल्याला मेमोरीज देऊन जातात. तर तुम्हाला पण असंच ग्रुपमध्ये कुठेतरी फिरायचं असेल तर ग्रुपचे डिटेल्स कोलॅबमध्ये आहे, त्यांना विचार. आणि हो, हा प्रमोशन नाही आहे, ट्रिप खरंच मस्त होते म्हणून सांगतोय.